हा काय मॅडम, हा बघा. अच्छा हे काय, ओके ओके. हा ओके, याला डबल क्लिक करा आणि ओपन करा मॅडम. ते आपलं सॉफ्टवेअर आहे बिझनेस ERP. ओके, याला कंटिन्यू करा मॅडम. बस येते खुर्ची. ओके, इथे कंपनी येईल बघा, त्याला एंटर बटन दाबा एकदा. ओके, इथे पासवर्ड 1 ठेवला, युजर आयडी आणि पासवर्ड 1 नंबर 1 टाईप करा, डायरेक्ट टाईप करा कीबोर्ड वरनं. ओके, एंटर मारा. पासवर्ड पण सेम टाका आणि 2दा एंटर मारा की सॉफ्टवेअर चालू होईल मॅडम. ओके, ते ही मेन स्क्रीन येईल आपली, होम स्क्रीन. ओके, राईट साईडला सगळे शॉर्टकट्स बटन आहेत बघा मॅडम. त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन आहे बघा, आयटम्स नावाचा, त्याला क्लिक करा. बरोबर, इथे आता 2 प्रोडक्ट ऍड केलेत बघा आपण. ओके, येस. आता त्याच्यामध्ये डबल क्लिक करायचं. आता हार्पिकला आणि बॅच नंबर वगैरे येतो का मॅडम? HSN कोड. हा, HSN कोड आहे टाकलेला. हा, बॅच नंबर, एक्सपायरी वगैरे. ओके ओके, नवीन प्रोडक्टला क्लिक करा, न्यू बटनला क्लिक करा, वरती ऑप्शन आहे बघा बटन. येस, न्यू प्रोडक्ट ऍड करण्यासाठी न्यू बटनला क्लिक करा. ओके, तर न्यू प्रोडक्टची विंडो आली बघा. इथे प्रोडक्टचं नाव टाका, सगळं कॅपिटल मध्ये टाका. एक कोणतंही घ्या प्रोडक्ट. एक 2-4 वेगवेगळ्या कॅटेगरीचा ऍड करून बघा. नाही समजलं तुम्ही सांगतो तुम्हाला कसं ऍड करायचं. हे क्लोज करून मेन स्क्रीन वर या. हे पण क्लोज करा. हो, हे विंडो पण इथून क्लोज करा, इथून. हा, हे वरतून नाही, वरून नाही, इथून. बरोबर. आता राईट साईडला बघा, सेल आणि परचेसचा ऑप्शन आहे बघा, 4 नंबरला. हा, त्याला क्लिक करा मॅडम. हो बरोबर. सगळी जी तुमची नवीन बिलं येतील ना, ते इथून परचेस मधून ऍड करावे लागतील आपल्याला. तिथे आता न्यू बटनला क्लिक करा नवीन बिल ऍड करण्यासाठी. बरोबर. 1 सेकंड थांबा फक्त मॅडम, 1 सेकंड फक्त. तो बिल नंबरची एक सेटिंग करून देतो तुम्हाला. तर नेट स्लो झालंय काय हो? ओके, न्यू बिलला क्लिक करा मॅडम. ओके, तिथे आता पहिले 1 सेकंड, ते एक बिल नंबरची सेटिंग करायची राहिली. 1 सेकंड, नेट डिस्कनेक्ट झाला तेवढा. 1 सेकंड मॅडम. वाउचर नंबर, परचेस. ओके, या मॅडम, आता परचेसला या. ओके, न्यू बटनला क्लिक करा. इथून आपण नेहमी नवीन जी बिल येतील ते इन्व्हर्ट इथून करायची. ओके, इथे डेट टाका मॅडम, पहिली बिल डेट. समोरच्या पार्टीचं जर बिल डेट आहे ना, ती टाकायची. आता हे तुम्ही बिल पाठवलं, त्या बिलाची डेट टाका. डेट अँड मंथ टाकायचं, इयर ऑटोमॅटिक घेईल तुमचं. याच्यामध्ये डेट कुठे टाकले त्यांनी? ओके, एंटर मारत आहे मॅडम. पार्टी नेम पर्यंत या, मारा एंटर. हा, इथे आता नवीन पार्टी ऍड करण्यासाठी ना, एक तर शॉर्टकट F3 बटन किंवा ते ग्रीन कलरचं बटन आहे बघा, प्लस, त्याला क्लिक करा. तर इथून तुम्ही तुमचे सप्लायर ऍड करू शकता. इथे पार्टीचं नाव टाका तुमच्या. सगळं कॅपिटल मध्ये टाका मॅडम. कॅप्स लॉक ऑनच करून ठेवा. ओके, एंटर मारत या. एंटर मारत. एंटर. इथे ग्रुप सप्लायरच आहे. इथे ओपनिंग बॅलन्स मध्ये जर मेंटेन करायचं असेल बॅलन्स, तर त्यांचं मागील काय आउटस्टँडिंग असेल तर टाकू शकता, नंतर पण टाकू शकतो. ओके, एंटर मारा. ऍड्रेस मध्ये गावाचं नाव टाका त्यांचं. ओके, त्याच्या राईट साईडला बघा, एवढं बस झालं. राईट साईडला जीएसटी नंबरचा ऑप्शन आहे बघा एक, तिथे जीएसटी नंबर टाका त्या सप्लायरचा मॅडम. हे 1 टाइम मध्ये डिटेल्स टाकून ठेवायचे आपल्या माहितीसाठी फक्त.
आणि मोबाईल नंबर असेल तर खाली एक मोबाईल नंबर टाकून ठेवा. इथे आहे बघा, सेंटर मध्ये आहे, इथे मोबाईल पिन कोडच्या खाली इथे आहे बघा मॅडम. मधलं सेंटरला ऑप्शन आहेत ना इथे. हा बरोबर. बिलावर असेल तर एखादा मोबाईल नंबर टाकून ठेवा. बस एवढे डिटेल्स टाकायचे सप्लायरचे. जीएसटी नंबर असेल तर मात्र कंपल्सरी टाकायचा मॅडम. ओके बस सेव्ह बटनला क्लिक करा. वरती बटन आहे बघा सेव्ह, की तुमचे सप्लायर ऍड झाला. ओके, असे तुम्ही मल्टिपल तुमचे जेवढे सप्लायर आहेत बिलाप्रमाणे ऍड करू शकता. ओके, खाली ऍड झाला बघा लकी ट्रेडर्स, त्याला सिलेक्ट करा आणि एंटर मारा मॅडम. ओके, एंटर मारा द्या, एंटर. तर इथे इनवॉइस नंबर टाकायचा त्या सप्लायरचा बिलाचा. राईट साईडला आहे बघा SSLIN. इनव्हॉइस नंबर मला पूर्ण टाकावं लागेल. हो पूर्ण टाका, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाका. आता पूर्णच आहे तो. ओके, एंटर मारा द्या. मारा एंटर. इथे काय टाकायची गरज नाही, एंटर मारा द्या. मारा एंटर. ओके, इथे प्रोडक्ट वर आली बघा विंडो, इथे एंटर मारा. इथे बघा, इथे वरती दिलं दाखवलंय बघा F1 फॉर एडिट आणि न्यू साठी F3 की दिली आहे बघा. आता इथे नवीन प्रोडक्ट ऍड करण्यासाठी F3 की वापरायची कीबोर्ड वरनं. F3 प्रेस करा मॅडम. ते न्यू प्रोडक्टची विंडो येईल, म्हणजे रिअल टाइम प्रोडक्ट तुम्ही ऍड करू शकता. आता तुमचा लॅपटॉप आहे ना, आता फंक्शन प्रेस करून F3 मारा. FN बटन प्रेस करून. FN नावाचं कंट्रोलच्या बाजूला की असेल बघा, ती दाबून F3 प्रेस करा. हा, ओनली 3 ना, F3. हो येस बरोबर. इथे आता प्रोडक्टचं नाव टाका मॅडम. पहिलं जे बिलाप्रमाणे पहिला आहे जो ना, डेटॉल इन ASL 250 ml, तसं आहे तसंच टाका. 60 पीस वगैरे, म्हणजे कस्टमरला तुमच्या रिटेलरला समजायला पण बरं. आता ह्याच्यामध्ये त्या बॉक्स प्रमाणे तुम्ही विक्री करणार ना मॅडम. स्टॉक पीसेस वगैरे टाकायचे असेल तर मग मला ते नाही तेच विचारतो. तुमची जी विक्री आहे ना, लूज मध्ये नंबर ऑफ पीस मध्ये पण असणार आहे. नंबर ऑफ पीस मध्ये पण. अच्छा, मग तिथे समोर हे टाकू ना. नंबर ऑफ पीस मध्येच असणार आहे. अच्छा, ओके मोस्टली ना तुमची. ओके मग ठीक आहे. एवढंच आयटमचं नेम बस झालं, कारण त्यांचा होलसेल असला पर्टिक्युलर तेवढाच बॉक्स असतो. बॉक्स पीस असतात, आम्ही बॉक्स घेऊन उपयोग राहत नाही. बरोबर. येस. ओके, बस एंटर मारत टॅक्स स्लॅब वर या. तिथे तुमचं जीएसटी किती आहे तो सिलेक्ट करा. याच्यामध्ये जीएसटी दिले 12%. बरोबर. ओके, त्याच्यानंतर एंटर मारा. इथे तुमची कंपनी ऍड करा. मग प्लस बटनला एंटर मारा. इथे कंपनी, कोणती कंपनी आहे तुमची? ओके, एंटर मारा. नंतर आयटम ग्रुप वगैरे पाहिजे असेल, डेटॉल आहे किंवा काय असं तुम्ही ग्रुप पाहिजे तर जनरेट करू शकता प्लस बटनला क्लिक करून. पाहिजे का असे मल्टिपल ग्रुप्स? प्लस बटनला क्लिक करा. येस, टाका इथे ग्रुपचं नाव. डेटावरच टाकते मी. हो ते आम्हाला कळून येईल. कॅप्स लॉक ऑनच करून ठेवा. ठीक आहे. ओके, सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम. बरोबर. ओके, हे क्लोज करा. असे मल्टिपल ग्रुप वन टाइम मध्ये ऍड करू शकता. मग लिस्ट मध्ये येतात ते ड्रॉप डाऊन मध्ये. ओके, आणि उजवीकडे बघा HSL कोडचा एक ऑप्शन आहे बघा मॅडम.
तिथे तो HSN कोड टाका बिलावरचा जसा आहे तसा 30049099 बरोबर. आता याच्यामध्ये एक ऑप्शन एवढं इथपर्यंत लक्षात आलं ना तुमच्या? ओके. जर प्रोडक्टला तुम्हाला बॅच वगैरे मेंटेन करायचं असेल ना, HSN कोडच्या खालीच बघा ऑप्शन आहे बघा, मेंटेन बॅच, त्याला क्लिक करा. बॅच, ओके. बॅच जर मेंटेन करायची असेल, बॅच हे बघा खाली इथे मेंटेन बॅचला आपण क्लिक केली ना, हे बघा नॉर्मल जर मेंटेन करायचं असेल तर इथे का सेल प्राइस, परचेस प्राइस टाकली, सेल प्राइस टाकली, MRP टाकली, विषय संपला. ओके. आणि इथे ओपनिंग आहे. जर तुम्हाला बॅच बाकीचे डिटेल्स जर त्या प्रोडक्टला मेंटेन करायचे असेल तर इथे क्लिक करायचे. ओके का इथे येणार बघा बॅच नंबर, एक्सपायरी, मॅन्युफॅक्चरिंग वर टाकू शकता. ओके. सेव्ह बटनला क्लिक करा ना, सांगून ठेवतो जर नेक्स्ट टाइम असं प्रोडक्ट असेल मेंटेन करायचं आहे तर त्याला क्लिक करायचे की बॅच डिटेलची विंडो अपडेट होणार तिथे. ओके. सेव्ह बटनला क्लिक करा. म्हणजे असे जे प्रोडक्ट आहेत, फूड प्रोडक्ट असतील ज्यांना तुम्हाला एक्सपायरी वगैरे मेंटेन करायची आहे प्रॉपर, त्या प्रोडक्टला तिथे क्लिक करा मॅडम. ओके. सेव्ह करा मॅडम. आता तिथे परचेस MRP आणि सॉरी परचेस रेट आणि टाकला पाहिजे होतं लगेचच. आता एडिट करण्यासाठी F1 बटन दाबा तिथेच. F1 बटन प्रेस करा मॅडम. आली विंडो. फंक्शन आणि F1. नॉर्मल कीबोर्ड असताना USB तर रेग्युलर चाललं असतं तुम्हाला. एडिट करण्यासाठी मॅडम एक मिनिट मी बघा F1 दाबलात ना तर तुमची हे बघा ही विंडो येणार, पुन्हा आयटम एडिट होणार तुमचा लॅपटॉप आहे ना, तेव्हा FN बटन दाबून तुम्हाला F1 प्रेस करावं लागेल तर तुमचं फंक्शन ऑपरेट होणार, अदरवाईज नाही होणार, ते दुसरं काहीतरी होणार. तुमच्या हे परचेस रेट तुमच्या बिलावर असेल त्याप्रमाणे ऍड करा. आता हा पर पीस प्रमाणे टाका सर, परचेस रेट, सेल प्राइस, MRP. इथे क्वांटिटी नाही टाकायची सर, फक्त प्रोडक्टचा सेल रेट, परचेस रेट, MRP. क्वांटिटी आपण परचेस बिलामधून ऍड करणार आहोत. हा ही क्वांटिटी आहे ती ओपनिंग स्टॉक म्हणजे जुना स्टॉक असेल ना त्याच्यासाठी टाकायचे. हा त्याला डिवाइड करून क्वांटिटी डिवाइड करा की तुम्हाला पर ची रेट भेटणार. साठ पीस येतात ना एका याच्यामध्ये, कार्टून मध्ये. ओके. एंटर मारा आणि सेल रेट. आता सेल रेट आहेत ना ते तुम्ही जीएसटी सहित टाकणार आहात की प्लस जीएसटी वाले टाकणार? हा ओके. हा मग टाका तसं विथ जीएसटी टाका. मग सगळ्या प्रोडक्ट तसेच टाकायला लागणार. हा फायनल रेट. हो सेल रेट टाकून ठेवा इथे. ओके. सेव्ह अपडेट बटनला क्लिक करा झालं तर. इन्क्लुडिंग जीएसटी आला ना? हो 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 इन्क्लुडिंग जीएसटी टाकलात ना तो. ओके. अपडेट बटनला क्लिक करा मॅडम. वरती बटन आहे बघा अपडेट. ओके. आता न्यू बटनला क्लिक करा. ओके. सेकंड प्रोडक्ट ऍड करून घ्या इथूनच, नंतर आपण बिल कंटिन्यू करूया. चारही प्रोडक्ट आहेत ना, 4-5 सगळी प्रोडक्टची नावं फक्त ऍड करून घ्या. 3 प्रोडक्ट आहेत बघा, तिसरा टाका.
वरचं हे राहिलं बघा सर मॅडम, जीएसटी वगैरे. जीएसटी 18% आहे बघा त्याला बिलात. टॅक्स स्लॅब प्रोडक्ट नावाच्या खालचा सेकंड ऑप्शन. बरोबर. तिथं नंतर तुमची कंपनी घ्या. पुढे तुमची कंपनी सिलेक्ट करा. कंपनी मॅडम, कंपनी. सॉरी सर. येस बरोबर. आता परचेस सेल आणि एमआरपी बस. पीसेस नाही टाकायचे. नाही, पीसेस ते युनिट झाले. इथे नंबर ऑफ पीसेस पुढे बिलामध्ये टाकणार आहोत, किती क्वांटिटी आल्या ते युनिट झालं. कशामध्ये काउंट करायचं ते, आणि ऍक्च्युअल क्वांटिटी आपण परचेस मध्ये टाकणार आहोत पुढे. ओके, नेक्स्ट पुढचा तिसरा टाका, लगेच टाका तिसरा. किती झाले? हो ना, तिसरा प्रोडक्ट पण ऍड केला करून झाला काय? ओके, हे क्लोज करा. ठीक आहे. ओके, इथे ओके बटनला क्लिक करा एकदा. ओके, तिन्ही आलेत ना अपडेट झालेले इथे. ओके, हे पण आता क्लोज करा. ही विंडो क्लोज करा इथून मॅडम. ओके, आता इथे प्रोडक्ट सर्च करा तो. हे बॅकस्पेस ने घालवा एकदा. ओके, आता इथे सर्च करा पहिला बिलाप्रमाणे. ओके, मारा एंटर. ओके, टाका इथे क्वांटिटी, नंबर ऑफ क्वांटिटी किती आल्या, पीस प्रमाणे ऍड करा 60. हो बस, एंटर एंटर मारत या. रेट तुमचा ऑटोमॅटिक आलाच आहे तिथे. ओके, फ्री असेल तर इथे टाकायचा, नाहीतर एंटर एंटर मारत आहे. फ्री याच्यामध्ये काही नाहीच आहे. ओके, एंटर एंटर मारत आहे मॅडम. या एंटर एंटर करत. ओके, त्याच्यानंतर पुढचा सेकंड प्रोडक्ट ऍड करा. त्याच्यामध्ये एक राहिलं मॅडम. हो, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटलंय बघा बिलामध्ये, 55.88 रुपये. बरोबर. आता खालच्या त्या डेटॉलला क्लिक करा मॅडम कर्सरने. बस एंटर एंटर मारत या. एंटर एंटर मारत. डिस्काउंटचा ऑप्शन आहे बघा, तिथपर्यंत डिस्काउंट अमाऊंट. या एंटर एंटर मारत द्या. हे पर्सेंट मध्ये काउंट होतं, त्याच्या पुढचं आहे अमाऊंट मध्ये. येस, इथे अमाऊंट मध्येच आहे ना ते. ओके, इथे टाका 55.88 टाका. मायनस आहे ना ते? मायनस टाकायची गरज ना, मायनसच होणार. डायरेक्ट अमाऊंट टाकायची. बरोबर, एंटर एंटर मारत या. येस, आता बरोबर तुमची अमाऊंट मॅच होणार तिथे. ओके, आता एंटर मार. ओके, पुढचं घ्या. नेक्स्ट प्रोडक्ट. बरोबर, सर्च करा इथे. सेकंड तो राऊंड ऑफ मध्ये होणार सर. हो हो हो. नेक्स्ट. हो, सेकंड प्रोडक्ट सिलेक्ट करा, क्वांटिटी टाका. एंटर एंटर मारायचं. याला पण डिस्काउंट दिलंय बघा मॅडम. पर्सेंट मध्ये असेल तर पर्सेंटच्या कॉलम मध्ये टाकायचं, अमाऊंट असेल तर डिस्काउंट अमाऊंट मध्ये टाकायचं. 96 आहे मॅडम. ओके, बरोबर. एंटर एंटर करत द्या. एंटर. नेक्स्ट.
इथे डायरेक्ट सर्च केलं तरी चालतं, टाईप करायचं डायरेक्ट येणार तिथे मॅडम. ओके एंटर मारा, एंट्री कम्प्लीट करा मॅडम. एंटर मारा. येस, का तर तिन्ही प्रोडक्ट तुमचं ऍड करून झाले बघा. त्याच्यामध्ये टोटल इनवॉइस बिल बरोबर मॅच झालं का बघा. अजून का बिलावर डिस्काउंट वगैरे दिलंय का खाली? बरोबर आला. बस मग वरती सेव्ह बटनला क्लिक करा, झालं तुमचं बिल इनवॉइस. हो आजच्या डेटची नाही, 13/6नेच इनवर्ट झालं. ज्या डेटने तुमचं बिल आलंय ना त्या डेटने सर. हो आता हे क्लोज करून बाहेर या मॅडम. हो ओके. आता तुम्हाला जर स्टॉक बघायचा असेल ना मॅडम तर वरती बघा स्टॉक रिपोर्ट ऑप्शन आहे बघा. हा त्याला स्टॉक रिपोर्टला क्लिक करा, पुन्हा ओके बटनला क्लिक करा. इथं जो अवेलेबल आता भरलेला स्टॉक इथे सगळा तुम्हाला डिस्प्ले होईल बघा. क्लोजिंग स्टॉक दिसतोय बघा इथे 60/2048. बरोबर. ओके इथे आता डेली तुमचं ओपनिंग किती आहे दिसणार, इन म्हणजे परचेस दिसणार, आणि सेल म्हणजे सेल झाला, आणि लेस करून राहिलेलं तुमचं क्लोजिंग. ओके इथे प्रिंट बटनला क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट वगैरे कधी पाहिजे असेल तर प्रिंट पण काढू शकतो. इथे सिंगल क्लिक वर तुम्हाला दिसतो बघा क्लोजिंग बॅलन्स तुमचा आता इथे अवेलेबल, जो आता बिलच्या अगेन आपण ऍड केला. ओके ठीक आहे. आता नेक्स्ट ह्याप्रमाणे तुम्ही आज मग परचेस बिल ऍड करून घेता. बाकीचं मी तुम्हाला मग उद्या देतो ट्रेनिंग बाकी सगळं. हो सेल देतो, बिल फॉर्मॅट सेट करून देतो, बाकी पेमेंट रिसिप्ट. बोला. हो नक्की नक्की. येस परचेस बिलला क्लिक करा. बरोबर. आता इथे सपोज हे बघा मॅडम, आता सपोज तुम्हाला इथे खाली दिसत नाही बघा, मागची जर सपोज तुम्हाला बिल बघायचं आहे, सपोज 16 तारखेचं बघायचं, इथे डेट चेंज करायचं, ओके म्हणायचं की इथे सगळी बिलं येणार बघा खाली. हे जस्ट आता आपण भरलं, याला डबल क्लिक करून पुन्हा ते तुम्ही ओपन करू शकता, एडिट करू शकता, हवे ते करू शकता. ओके आता तुम्ही नवीन बिल कंटिन्यू चालू करा. न्यू बटनला क्लिक करा नवीन बिल ऍड करण्यासाठी. सेलचं अच्छा अच्छा ओके. ह्याला हे क्लोज करू, परचेस समजलं ना तुम्हाला. ओके सेल बिलला क्लिक करा. येस न्यू बटनला क्लिक करा. इथे पण सेम सिस्टीम आहे न्यू. बरोबर. एंटर मारत या. इथे करंट डेट प्रमाणे तुमचं इन्व्हर्ट चालू होईल. ओके इथे सेम प्लस बटनला क्लिक करून तुमची कस्टमर ऍड करायचं मॅडम. ओके इथे टाका सप्लाय कस्टमरचं नाव तुमच्या. इथे पण सेम त्याचं एंटर मारत सगळे डिटेल्स भरायचं, नाव, ऍड्रेस, जीएसटी नंबर जर असेल तर जीएसटी नंबर आणि मोबाईल नंबर. एंटर मारत या पुढे. एंटर मारत या मॅडम. येस या एंटर मारत डायरेक्ट ऍड्रेस वर या. ओपनिंग बॅलन्स मध्ये त्यांचा जर का जुना आउटस्टँडिंग असेल ना तर टाकू शकता. हो मग ते जुनं प्लस नवीन कॅरी होत जाणार ऑटोमॅटिक. बोला ना सर. आपल्याला जीएसटी बिल द्यायचं नाहीये, आपल्याला समजा बिल कॅश सेल्स मध्ये मारायचं. हा कॅश मध्ये पण मारू शकतो ना डायरेक्ट. त्याचा ऑप्शन काय आहे कॅश सेल्स मध्ये? हो तिथे दाखवतो तुम्हाला. हे बनवा. हो हो कॅश होते. तर पेमेंट टर्म आहे ना तो कॅश घ्यायचा, तर डायरेक्ट कॅश मध्ये वाउचर जनरेट होणार बिल. जीएसटी मध्ये दाखवायचं नाहीये. हो मग ते कॅश मध्ये काय विचारणार नाही, डायरेक्ट कॅश मध्येच बिल जनरेट होणार. हो बरोबर. तिथे फक्त नाव पाहिजे तर टाकू शकता तुम्ही. ऍड्रेस टाका आणि जीएसटी नंबर आहे. बोला. जीएसटी नंबर वगैरे टाकत नाही तर हे कॅश मध्ये येईल ना. कोणता? हा असं लेजर बनवून पण करू शकता डायरेक्ट. आणि जर सपोज तुम्हाला लेजर पण बनवायचं नाही, डायरेक्ट बनवायचं असेल तरी करू शकता. त्याचं आउटस्टँडिंग उधारी वगैरे मेंटेन करायची असेल तर डायरेक्ट तुम्हाला हे सेव्ह बटन करून तुम्ही सेव्ह करू शकता. म्हणजे लेजर मेंटेन करायचं बाबा, आउटस्टँडिंग महिन्याचं तुम्हाला लेजर द्यायचं
मग तुम्ही विदाउट जीएसटी वाल्यांचा जीएसटी नंबर नाही टाकायचा, ते डायरेक्ट याच्यामध्येच जाणार तुमच्या B2C मध्येच. बरोबर. हो, मोबाईल नंबर असेल तर एखादा टाकायचा, व्हॉट्सअपचा नंबर डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला बिल सेंड करू शकता. बरोबर आहे. ओके, इथे मोबाईल नंबरचा ऑप्शन टाकायचा आहे. आता काय डिटेल्स का सेव्ह करता? टाकत होते. अच्छा अच्छा, बरं, सेव्ह बटनला क्लिक करा, बस सप्लायर तुमचा ऍड होईल कस्टमर. बस एंटर मार द्या. ओके, मारा एंटर मारत द्या प्रोडक्ट पर्यंत. इथे तुम्ही प्रोडक्ट सर्च करायचा, जो प्रोडक्ट तुम्हाला हे करायचा आहे. इथे तुम्हाला राईट साईडला स्टॉक पण दिसतोय बघा आपल्याकडे किती अवेलेबल आहे. बस जो प्रोडक्ट पाहिजे सिलेक्ट करा आणि एंटर मारा त्याला. ओके, इथे टाका क्वांटिटी. फक्त एक तुमचं रेट इन्क्लुडिंग आहेत ना, बस एंटर मारा. बरोबर येत आहे का? ओके, एंटर मारत द्या. 5 क्वांटिटीचे 120 678 रुपये होणार. बरोबर ना? मारा एंटर. दुसरा असेल तर दुसरा घ्यायचा. बरोबर. ओके, बरोबर आलं तुमचं इनवॉइस. बरोबर आहे. ओके, 1048 रुपये बिल झालं टोटल. बरोबर. ओके, असं ऍड करत जायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे मॅडम वर. हा, बरोबर आहे ना? ओके, आणि सपोज कधी कधी काय होतं माहित आहे, सपोज आपण हे प्रोडक्ट ऍड केले, सपोज एखादा प्रोडक्ट आपल्याला नको आहे, आता सपोज हा आता एक ऍड केला, कस्टमरला कॅन्सल झालं, तर कॅन्सल करायचं असेल ना, त्यासोबत हा शेवटचा प्रोडक्ट नको आहे आपल्याला, इथे सिलेक्ट करायचं कीबोर्डने, सॉरी माऊसने, आणि कीबोर्ड वरून डिलीट बटन दाबायचं. हा, मग ते तुम्ही कॅन्सल जसं एडिट करू शकता, कॅन्सल करू शकता, क्वांटिटी अपडेट करायचं अपडेट करू शकता, कसं अपडेट करू शकता. बरोबर आहे. ओके, हेच होतं आता हा जो समजा ह्याला आपण रेट ठेवला इथे. हा, तर आता काय काय पार्टीज असे आहेत तर त्यांना आम्ही समजा ह्याचा रेट आहे 9.25 रुपये. रिअल टाइम रेट चेंज करू शकता पार्टी करता. जेव्हा आपण जेव्हा प्रोडक्ट ऍड करतो ना मॅडम, सपोज हा आता एक प्रोडक्ट ऍड केला, 2 क्वांटिटी टाकले, एंटर, हे विंडो येते बघा नेट प्राइसची, इथे तुम्हाला 5 टाकायचे. सपोज तुम्हाला 175 ने द्यायचं आहे त्याला, मग इथे तुम्ही रेट, हा फक्त त्या कस्टमर पुरता चेंज होणार. येस येस, आणि तो इन्क्लुडिंग जीएसटी टाकायचं. ह्या बिलापुरता तुम्हाला 148 ने बाय डिफॉल्ट 177 न पडणार तो. बरोबर. ओके, आणि हे केलात की ऍड करून झाले की सेव्ह बटनला क्लिक करा. चालेल. सेव्ह बटनला क्लिक करा एकदा, नंतर आपण डिलीट करूया. सेव्ह बटन आहे बघा वरती, बिल फॉर्मॅटचं पण दाखवतो तुम्हाला लगेच. ओके करा, यस करा मॅडम, तिथे यस करा. यस, यू वॉन्ट टू प्रिंट पिक्चर. हो, यस करा, प्रिव्ह्यू दाखवेल तुम्हाला. ओके, तिथे आता फुल पेजला सिलेक्ट करा आणि प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. फुल पेज, जीएसटी फुल पेज, आणि प्रिव्ह्यू करा. हे बघा इथे परफेक्ट असं बिल फॉर्मॅट येणार आपला. फुल दोन्ही फॉर्मॅट सेट केलेले आहेत त्याच्या, फुल पेज, हाफ पेज. वरती का तुमचा लोगो, बँक डिटेल्स वगैरे, QR कोड सगळं सेट करता येईल. ओके, इथे बघा तुमचं प्रोडक्ट आलं, HSN कोड, MRP, क्वांटिटी, टॅक्स किती, अमाऊंट किती, सगळं आलंय बघा प्रॉपर. आणि खाली पण तुमचे सगळे डिटेल्स आलेले आहे. टोटल तुमचं 1398 रुपयाचं बिल झालं. इथे बाकी बँक डिटेल्स, QR कोड, अकाउंट नंबर सगळं टाकू शकतो, ते तुम्हाला मी मध्ये देतो सेट करून. ओके, इथे बघा फुल पेज पण आहे, हाफ पेज पाहिजे तर हाफ पेज पण तुम्ही घेऊ शकता. दोन्ही फॉर्मॅट सेट केलेले आहेत. हे बघा, हे हाफ पेज आहे बघा, परफेक्ट. हो, छान आहे. हो, आहे. तुम्ही मग हे बघितलं नाही ना, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं नाही. बरोबर, हे काय, हे परफेक्ट, हे इनफ आहे, हे सगळं दिसतं तुम्हाला. दोन्ही फॉर्मॅट आहे सेट केलेले. इथे तुम्ही सिलेक्ट करायचा, जीएसटी पाहिजे, फुल पेज पाहिजे तर फुल पेज, हाफ पेज पाहिजे तर हाफ पेज. जे सिलेक्ट कराल ते बिल कस्टमरला ह्याला व्हॉट्सअपला पण डायरेक्ट इथून सेंड करू शकता. हो,
ओके, तुम्हाला दोन्ही फॉर्मॅट आहेत, जो तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही यूज करू शकता मॅडम. नक्की नक्की नक्की. ओके, जास्त प्रोडक्ट असतील तर बाबा जास्त हे करूया किंवा बरोबर. दुसरा फॉर्मॅट घेऊया, कसंही करू शकता. ओके, आणि मारलेले बिल आहेत ना मॅडम, ते सेलचे सेल मध्ये, परचेसचे परचेस मध्ये. आता हे बघा, हे बिल आहे बघायचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नको असेल तर डबल क्लिक करायची आणि इथून तुम्ही खालनं डिलीट करू शकता, किंवा इथेच ऑप्शन दिलेलं आहे आपण, इथे टिक मार्क करायचं, इथे सिलेक्ट करायचं आणि डिलीट बिल म्हणायचं. येस, तर तुमचा स्टॉक परत होता असं रिटर्न जाणार अपडेटला. हा येतेच. हो हो, बरोबर. कारण स्टॉक तुमचा प्रॉपर मेंटेन होणार त्याप्रमाणे. हो बरोबर आहे, नाही तर ते बिल पण डिलीट व्हायचं आणि बरोबर. stock परत ते नाही समजणार नाही ना त्याप्रमाणे, असा विषय. बरोबर. चालेल, ह्याप्रमाणे तुम्ही ऍड करा. काय 1-2 दिवसात सगळा. हो हो, चालेल चालेल, का असेल तर ओके, उद्या फोन करा मॅडम का असेल तर. आणि युजर आयडी पासवर्ड 11 आहे हा त्या सॉफ्टवेअरचा. हा चालेल. येस येस, आणि याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला सेंड करतो. हा बोला ना. एक मिनिट सांगायची बोलू.